माझ्या मराठीचा बोलू कौतुके, पै अमृतातेही पैजा जिंके. असं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठी भाषेबद्दल बोललं आहे. आपल्या मराठी भाषेला जवळजवळ 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आता तुम्ही म्हणत असाल, मी आज अचानक मराठी भाषेबद्दल इतकं का बोलतीये? तर आजचा जो दिवस आहे हा सर्व महाराष्ट्रासाठी आणि आपल्या सर्व मराठी बंधू भगिनींच्यासाठी ऐतिहासिक असा दिवस आहे. 2013 पासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आणि आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा मिळालेला आहे. आता अभिजात भाषा म्हणजे काय? तर अभिजात भाषा हा भारत सरकारकडून दिला गेलेला एक वैशिष्ट्यपूर्ण असा भाषेला दिला गेलेला दर्जा आहे. तर हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारत सरकारकडून त्यांना अनुदान दिले जाते. आणि असा अभिजात भाषेचा दर्जा आज आपल्या मराठीला मिळालेला आहे. याआधी कन्नड, मल्याळम, तेलुगू, संस्कृत अशा भाषांना दर्जा दिला गेलेला होता आणि आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.